स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललोय श्री बाळाळेश्वर मंदिरामध्ये। हे मंदिर दर्शनासाठी सकाळी 5:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत उघडं असतं। बाळाळेश्वर गणपती मंदिर हे रायगडच्या पाली या गावामध्ये आहे। मंदिराच्या आत जाताना तुम्हाला फूल, हार, मोदक असे अनेक दुकानं दिसतील। शास्त्रांच्या अनुसार बाळाळेश्वर गणपतींच्या आधी आपल्याला धुंडी विनायक यांचे दर्शन घ्यायचे असते। बाळाळेश्वर गणपती मंदिर अष्टविनायकाच्या 8 गणपतीमधून एक आहे। या मंदिराला असं बनवलं आहे की सूर्याची किरणे डायरेक्ट गणपतीच्या मूर्तीवर पडतात। दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो साहिलच्या गावी जाण्यासाठी। साहिलचं गाव हे पालीपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर होतं। साहिलच्या गावी जाताना आमच्यासोबत असं घडलं ज्याची कधी आम्ही कल्पनाही केली नव्हती, आणि आमच्यासोबत काय घडलं ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा। देवाच्या कृपेने कोणाला काय झालं नाही आणि आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला। अवघ्या काही तासानंतर आम्ही पोहोचलो साहिलच्या गावाला। तिथे थोडं खाऊन वगैरे आम्ही निघालो राकेशच्या मावशीच्या गावी जाण्यासाठी, कारण तिथूनच आमचा खरा प्रवास सुरू होणार होता। साहिलच्या गावापासून राकेशच्या मावशीचं गाव म्हणजेच महाड हे 25 किलोमीटरच्या अंतरावर होता। महाडला पोहोचता पोहोचता आम्हाला संध्याकाळचे 3 वाजले। तुम्ही नाही खाल्ला कधी? ह्याच्यात टाकून नाही खाल्ले? तिथे थोडंसं नाश्ता वगैरे करून आमचा रायगडचा प्रवास सुरू झाला। पार्ट 2 बघितला नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलवर जाऊन बघा। छत्रपती